नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, इथंच करायचं, इथंच फेडायचं. जैशी करणी वैशी भरणी. आता महाराष्ट्रामध्ये 2019 मधून जो काही निवडणुका झाल्या, लोकसभेच्या झाल्या, त्याच्यानंतर विधानसभेच्या झाल्या. विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती आणि धुसफूस जरी त्यांची काही पाठीमागच्या सरकारमध्ये होती, पण बऱ्यापैकी जागा वाटप झाल्या. भारतीय जनता पार्टीला 105 लोक निवडून आले आणि 56 आमदार शिवसेनेचे निवडून आले. तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. हे महाविकास आघाडीचं सरकार कसं आलं ते सगळं आपलं सांगून झाले आणि हे महाविकास आघाडीचं सरकार कसं पडलं हा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर जो काही 7-8-10 महिन्याने एकनाथ शिंदेंचं सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकारमध्ये अजित पवार राष्ट्रवादीमधून 40 लोकांना घेऊन सामील झाले. त्याला सुद्धा आता 7-8 महिने झाले. निवडणूक आयोगाने आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादीचं चिन्ह, राष्ट्रवादीचं नाव अजित पवारांच्या हवाली केले. हे सुद्धा आपल्याला सगळ्या चर्चा झाल्या आहेत. आता यांच्या सुप्रीम कोर्टात याचिका आहेत. सुप्रियाताईंची याचिका, राष्ट्रवादींची याचिका. खरं तर शरद पवारांनी असं सांगितलं होतं, उद्धव ठाकरेंना सल्ला ते देत होते की काय त्या पक्षामध्ये च्या नावात, काय त्या चिन्हाच्या याच्यात घेऊन बसलात. कुठलं तरी एक नाव घ्यायचं, कुठलं तरी एक चिन्ह घ्यायचं आणि जायचं लोकांमध्ये. अशा प्रकारचा मोफत सल्ला सुद्धा शरद पवार उद्धव ठाकरेंना देत होते. आणि सुरुवातीला जेव्हा राष्ट्रवादी अजित पवारांनी सामील तिकडे केली तेव्हा शरद पवारांना सुद्धा काही प्रश्न विचारले. तेव्हा शरद पवार सुद्धा म्हणत होते, आम्ही कुठल्या न्यायालयात जाणार नाही, आम्ही न निवडणूक आयोगात जाणार, न सुप्रीम कोर्टात जाणार, न कुठं हायकोर्टात जाणार, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार आहेत. अगदी आल्हाद अशा सगळ्या बाईट शरद पवार देत होते. सुप्रियाताई तर म्हणत होत्या, दादा इकडं गेले, दादा तिकडं गेले, आमचा गट फुटलेला नाहीये, आमचा गट फक्त एक सरकारमध्ये सामील झालाय. जितेंद्र आव्हाड तर शुभेच्छा देत होते, उलट आमचं चांगलं झालंय की आमचे लोक काही सरकारमध्ये आम्हाला पण त्यांच्या माध्यमातून कामं करून घेता येतील. अशा पद्धतीचं हलके विधान सुद्धा हे लोक सगळे देत होते. आणि आज प्रत्येक गोष्टीत अर्ज चालू आहेत, न्यायालय चालू आहेत. आता सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. आता तुम्हाला निवडणूक आयोगाने न्याय दिलाय, विधानसभेच्या अध्यक्षांनी न्याय दिलाय. आता तुम्हाला परत सुप्रीम कोर्टात त्यांच्या विरुद्ध याचिका दाखल करून तुम्हाला वेगळा न्याय पाहिजे. आता तुम्ही न्याय मागता ते त्याच्यासाठी पत्रकार परिषदा, त्याच्यासाठी तुम्ही देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालणार आहेत. हा सगळा प्रकार आपला बघून झालाय. आपल्याला यांच्या न्यायाबद्दलच बोलायचंय. ते असं की जेव्हा तुम्ही आता न्याय मागता ते मग जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार, सुप्रीम कोर्टात न्याय मागणार. हा न्याय कशाचा मागायचा? तर देवेंद्र फडणवीसांनी, अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदेंनी जे महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार नेले, खासदार नेले आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीचे 40 आमदार आणि काही खासदार घेऊन गेले. मग यांच्यावर अन्याय झाला. त्याचा न्याय मग सुप्रियाताई असेल
किंवा उद्धव ठाकरे असतील, हे न्यायालयात मागतात, ते जनतेच्या न्यायालयात मागतात ते. आता यांना जसं आपण ते नटसम्राट वगैरे जो काही चित्रपट मराठीमध्ये नाना पाटेकरांचा बघितला का, कुणी घर देता की घर, अशी यांची अवस्था झालेली आहे की कुणी न्याय देतं की न्याय, अशी परिस्थिती सुप्रियाताईंची, उद्धव ठाकरेंची आणि आदित्य ठाकरेंची झालेली आहे. ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि ज्या दिवशी शपथ होती, शपथविधी होता, त्या दिवशी सुप्रियाताई विधानसभेच्या पायऱ्यावर अगदी यजमान, जसं काही सुप्रियाताईंच्या घरी अगदी एखादं लग्न येत आणि एखादा मोठा विधी आहे आणि सुप्रियाताईंच्या घरी पाहुणे येतात ते, आणि मग सुप्रियाताईंचं जे आमदारांना मिळणं, आमदारांना अगदी हस्तांदोलन करणं किंवा आमदारांना गळा भेट देणं, हा जो प्रकार पाठीमागं तुम्ही थोडासा 2019 मध्ये जा आणि आदित्य ठाकरे आणि सुप्रियाताई यांचं गेटवर लोकांना वेलकम करणं, या सगळ्या गोष्टी आठवल्या तर तुमच्या लक्षात येईल. आपण असं म्हणतो की उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला. तेवढ्यावरच चालणार नाही, इतकीच गोष्ट चालणार नाही, ही सुद्धा लोक 2019 मध्ये जी भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे कृत्य सुद्धा लोक विसरलेत. आता लोकांनी ते विसरून चालणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी राजकीय पक्ष, शिवसेना एक राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी एक राजकीय पक्ष, तो त्यांच्या खेळ्या करत राहील. त्याच्यामध्ये ते एकमेकांना कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये खंजीर खुपसू नाहीतर काही करू, त्या राजकीय पार्ट्यांशी तसं पाहिलं तर मतदारांना काही घेणं देणं नाही असंही जरी म्हटलं, पण महाराष्ट्रातल्या जनतेने आणि सामान्य जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाहेर बसवण्यासाठी या जनतेच्या न्यायालयात जे किंवा मतदानामध्ये जनतेने राष्ट्रवादीला आणि भ्रष्टवादीला किंवा काँग्रेसला बाहेर ठेवण्यासाठी मतदान केलं होतं भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला. म्हणजेच उद्धव ठाकरेंना आणि देवेंद्र फडणवीसांना सरकारमध्ये आणण्यासाठी मतदान केलं होतं. हा खरा तर उद्धव ठाकरेंनी ज्यांनी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये किंवा सरकार येण्यासाठी मतदान केलं होतं, हा त्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसलाय उद्धव ठाकरेंनी. लोकांनी काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार येण्यासाठी मतदान केलं नव्हतं. हे लोकांनी किंवा मतदारांनी सुद्धा आज लक्षात आणण्यासारखी गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, काय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला, काय आम्हाला त्याच्याशी मतलब नाही. जेव्हा लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाहेर काढण्यासाठी आणि यांचे भ्रष्टाचाराला कंटाळून लोकांनी फक्त शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीला मतदान केलं, त्या मतदारांच्या पाठीत खरा उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसलेला आहे. आणि आज सुप्रियाताई सुळे, आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे, शरद पवार न्यायालयात न्याय मागतात, जनतेच्या न्यायालयात न्याय मागतात. कशाचा न्याय मागताय तुम्ही? न्याय देता की न्याय, घर देता की घर, नेमका न्याय तुम्हाला कुठला द्यायचा आहे? सरकार लोकांनी कुठलं बनवायचं होतं आणि तुम्ही बाकी सरकार कसलं बनवलं, हे पाप तुमच्या माथ्यावर येते.
उद्धव ठाकरेंच्या माथ्यावर आहे, सुप्रियाताईंच्या माथ्यावर आहे, शरद पवारांच्या माथ्यावर आहे, आदित्य ठाकरेंच्या माथ्यावर हा एक कलंक आहे. उद्धव ठाकरेंना खुर्चीची लालसा आली, ठीक आहे, पण सुप्रियाताई स्वतःला संसद रत्न समजतात किंवा शरद पवार इतके बुजुर्ग जाणते नेते, त्यांना सुद्धा माहित नाही का लोकांचा जनतेचा कौल काय? आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी, आपल्याला विरोधात बसण्यासाठी मतदान केलं, आपण सत्तेवर कसं बसू शकतो याची त्यावेळेस थोडी पण जनाची मनाची काहीच या लोकांना वाटली नाही. उद्धव ठाकरेंना फक्त देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊन द्यायचं नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवला किंवा देवेंद्र फडणवीस आता आपल्याशिवाय सत्तेत येऊ शकत नाही याचा गैरफायदा घेऊन उद्धव ठाकरेंनी जो गेम केला आणि मग त्यावेळेस शरद पवारांनी किंवा सुप्रियाताईंनी या गोष्टीला नकार का दिला नाही? तेव्हा तुम्हाला देवेंद्र फडणवीसांवर झालेला अन्याय चालला का चालला? म्हणजेच तुम्ही करताय तो न्याय आणि देवेंद्र फडणवीस करताय तो अन्याय, ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून द्यायला लागेल. त्यावेळेस खरं तर सुप्रियाताई सुळेंनी आणि शरद पवारांनी आणि या काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही, आम्हाला जनतेने नाकारलेले, आम्ही सरकारमध्ये बसण्याच्या लायकीचे नाही, पात्रतेचे नाही, आम्ही 5 वर्ष विरोधी पक्षात बसू, जनतेचे कामं करू, तुम्ही तुमचं सरकार बनवा, तुम्हाला भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार बनवण्याचा लोकांचा जनाधार आहे, तुम्ही 5 वर्ष काम करा, तुमचं जे काम चुकेल तिथं आम्ही बोट ठेवू आणि 5 वर्षांनी आम्ही परत जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि मग तुम्हाला हरवून आम्ही जनतेमध्ये किंवा ह्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये येऊ, असं शरद पवारांनी आणि सुप्रियाताई सुळेंनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना असं ठणकावून का सांगितलं नाही? याला म्हणतात न्याय. फक्त जनाधाराचा अपमान करायचा, सामान्य मतदारांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आणि भ्रष्टाचारासाठी फक्त सरकारमध्ये येऊन बसायचं, याला न्याय म्हणतात. आणि तुमच्यावर अन्याय झाला ही गोष्ट सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आणि मग तुम्ही आता अदृश्य शक्ती काय आणि मग देवेंद्र फडणवीसांना तुम्ही काय काय बोलता ते, ही अदृश्य शक्ती सुद्धा बघत आहे की तुम्ही कोणाकोणावर किती किती कसा कसा अन्याय केलेला आहे. तुमचा न्याय होईल, नक्कीच होईल. लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या सगळ्या अन्यायी लोकांचा न्याय 100% होणार आहे याची खात्री आहे, गॅरंटी आहे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.